एक गृहिणी होती. तिने आयुष्यभर स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. ती सगळं घरासाठी साठवत राहिली. वेळ, कष्ट, स्वप्न, इच्छा, सगळं. त्या सगळ्याचा उपयोग ना स्वतःसाठी केला, ना मनासाठी, ना स्वप्नांसाठी. तिचं एकच ध्येय होतं, घर चालू ठेवणं, सगळ्यांना सांभाळणं आणि स्वतःला शेवटी ठेवणं. वय वाढत गेलं, शरीर थकत गेलं आणि एक दिवस तिला जाणवायला लागलं, मी एवढं सगळं दिलं, पण आता माझ्यासाठी उरलंय तरी काय? इतकं आयुष्य दिलं, पण स्वतःसाठी जगायचं कधी आलंच नाही. एक दिवस तिच्या मृत्यूची वेळ आली. यमदूत तिला न्यायला आली. ती यमदूतांना विनवू लागली, कृपया करून मला थोडा वेळ द्या. यमदूतांनी नकार दिला. ती पुन्हा म्हणाली, मला फक्त एक दिवस आणखी द्या. त्याच्या बदल्यात मी आयुष्यभर केलेला त्याग, सगळं दुःख, सगळं कष्ट तुम्हाला देईन. यमदूत पुन्हा म्हणाले, नाही, तुला फक्त 10 मिनिटाची वेळ आहे. तेव्हा ती गृहिणी उदास झाली. तिने एक कागद काढला आणि लिहिलं, मी आयुष्यभर इतरांसाठी जगण्यात घालवलं, पण त्या त्यागाच्या बदल्यात एक दिवस स्वतःचं आयुष्यही मी विकत घेऊ शकले नाही. म्हणून एवढंच सांगू इच्छिते, आयुष्यभर फक्त जबाबदारांसाठी आणि इतरांसाठी जगण्यात वेळ वाया घालवू नका. जीवन अमूल्य आहे, त्याचा प्रत्येक क्षण मनापासून जगा. कारण कोणत्या क्षणी ही दुनिया सोडून जावं लागेल हे कोणालाच माहिती नाही. ही फक्त कथा नाही, ही अनेक गृहिणींची वास्तवता आहे. आयुष्यात नक्की जबाबदाऱ्या निभावा, घर सांभाळा, पण स्वतःलाही जपा. कारण त्याग आयुष्य वाढवू शकत नाही, पण स्वतःसाठी जगलेले क्षण आयुष्याचा अर्थ नक्की वाढवू शकतात.